दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध म्हसा जत्रेला देखील सुरुवात झाली आहे। चला तर मग आपण देखील जाऊया या जत्रेला। बैलांचा बाजार, टोपली बाजार, मेंढीच्या लोकरीच्या अस्सल घोंगड्या आणि जिभेचे चोचले पुरवणारी चविष्ट मिठाई, या सगळ्याचं एकच ठिकाण ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातील म्हसा गावातली जत्रा। सुमारे 250 वर्षांची परंपरा या जत्रेला आहे। म्हसोबा आणि खांबलिंगेश्वराच्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे येतात। महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी यात्रेला येत असतात। म्हसोबाची या ठिकाणी यात्रा या नावाने ती प्रसिद्ध आहे। विशेष करून इथे मोठा गुरांचा बाजार भरतो। महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी लोक या ठिकाणी त्यांची जनावरे या ठिकाणी विक्रीला आणत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी मिठाईचा बाजार मोठ्या प्रमाणात असतो। मोठा घोंगड्याचा बाजार या ठिकाणी भरतो आणि आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या आणि शहरातल्या भागातली सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक या यात्रेला येत असतात। देवदर्शनासह 15 दिवसांच्या या जत्रेत विविध गोष्टी भाविकांना आकर्षित करतात। देशी, खिल्लार, मिक्स ब्रीड अशा विविध जातीचे बैल लक्ष वेधून घेतात। सुमारे 1 कोटींची उलाढाल या बैल बाजारात होत असते। यंदा मात्र नोटबंदीचा परिणाम बैल विक्रीवर दिसून येतोय। एक जोडी आणली होती ती पण संपली नाही। नोटबंदीमुळे अवघड झालं परिस्थिती शेतकऱ्याची। कमी बैल 1-2 जोडी बैल विकले होते, एक पण नाही गेला। इथला टोपली बाजार आणि घोंगड्यांचा बाजारही तितकाच खास। लहान मोठ्या आकाराच्या टोपल्या, करंड्या, लॅम्पशेड्स तसंच मेंढीच्या लोकरीच्या घोंगड्या इथे असलेल्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात। जत्रेत मिळणारी मिठाई घेण्यासाठी लांबून लोक इथे येतात। गेले कित्येक वर्षापासून इथं गुलाबजामुन, हातोली, मुरुड, खाजा ही इथली स्थायिक मिठाई ही कुठं तुम्हाला मिळणार नाही। आणि लोक हौशेने रायगड जिल्ह्यातून, अलिबाग, तुमचा मुंबईपासून तर पालघर, ठाणे जिल्हा सगळी शहरातली मंडळी, ग्रामीण भागातली मंडळी, सगळी मंडळी इथे येतात। आवर्जून मिठाई घेतल्याशी ती जाणार, त्यांना विचारणार काही मिठाई कुठे भेटते का, अशा प्रकारे लोक इथं स्वाद घेतात। म्हसा यात्रेच्या निमित्तानं यात्रेकरू एक वेगळा आनंद लुटतात। करमणुकीचे खेळ, आकाश पाळणे आणि खाऊ याचा मनसोक्त आनंद घेत बच्चे कंपनी सुद्धा या यात्रेत भारावून जाते। त्यामुळे या सगळ्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी एकदा तरी म्हसा यात्रेला भेट द्यायलाच हवी। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, म्हसा, मुरबाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।